आणि एक महत्त्वाची बातमी सध्या समोर येते, पाहूया। भाजप कमजोर, आमची लोक आयात करावी लागतात असं पटोले यांनी म्हटलेलं आहे। आदर्शला शिव्या दिल्यात आणि त्याच आदर्शला राज्यसभेत पाठवलं असा देखील टोला त्यांनी लगावला। देशातील लोक त्यांच्या घोषणांना बळी पडणार नाहीत असंही नाना पटोले म्हणाले। नाना पटोले यांनी भाजपवर हल्लाबोल केलाय। भाजप कमजोर आहे, आमची लोक आयात करावी लागतात असं म्हणत त्यांनी भाजपला टोला लगावलाय। आदर्शला शिव्या दिल्यात आणि त्याच आदर्शला राज्यसभेत पाठवलं असं नाना पटोले यांनी म्हटलंय। देशातील लोक त्यांच्या घोषणांना बळी पडणार नाहीत असंही नाना पटोले म्हणाले। नाना पटोले यांनी या शब्दात भाजपवर हल्लाबोल केलेला आहे। अशोक चव्हाण भाजपमध्ये गेल्यानंतर नाना पटोले यांचा भाजपवर हल्लाबोल। देशातील लोक त्यांच्या घोषणांना बळी पडणार नाहीत असं देखील नाना पटोले यांनी म्हटलेलं आहे। आदर्श घोटाळ्यावरून त्यांनी भाजपला हा टोला लगावलेला आहे। भाजप कमजोर आहे, त्यामुळे त्यांना आमची लोक आयात करावी लागतात असं नाना पटोले म्हणालेले आहेत। किती कमजोर आहे बीजेपी, त्यांना आमच्या लोक आयात करावं लागतं। हा त्याचा आमचा जो एकसेक आहे तो, आमचा जो सक्षम लोक आहे, आमचा सामान्य कार्यकर्ता सुद्धा काँग्रेसचा हे युद्ध जिंकेल। आणि तुम्हाला सांगतो की त्यांनी काही केलं म्हणजे आदर्श जोडून गेला, आदर्शावर डाका मारला, आदर्शाला शिवा घातल्या लोकसभेमध्ये आणि दुसऱ्या दिवशी राज्यसभेत आदर्शाला पाठवलं। गेले 10 वर्ष लोक ऐकतात। मला आम्ही शिकत असताना नांदा आला रे आला एक पाठ्यपुस्तकामध्ये बालभारतीमध्ये आम्हाला लेसन होतं, धडा होता। आता त्यांची बकरी खायची वेळ आहे, त्याच्यात सांगा येतं त्यांचं सगळं बकरी खाईल। त्याच्यामुळे ही जी जुमलेबाज घोषणा आहे त्याच्यावर देशातली लोक समजून आहे। हे 400 नाही 4